नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्लॉग आहे हे अनबॉक्सिंग करायचा प्रोडक्ट रिव्ह्यूचा व्लॉग आहे. तर चला लगेच ब्लॉगला सुरू करू बिना किसी देरी के. तर मी ऑर्डर केलेला आहे गरमीनी परेशान होऊन न्यूकचा हे फॅन जो की चार्जिंगवर चालतो आणि आपण याची आता अनबॉक्सिंग करणार आहे. तर चला बघू फॅन कसा आहे कसा नाही. अनबॉक्सिंग डिलिव्हरी होती त्याच्यामुळं बॉक्स ओपन करून दिला, बट आपण आता परदेचा रिव्ह्यू करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवतो फॅन कसा आहे कसा नाही. फॅन तर महाग पण आहे आणि कसं आहे तुम्हाला ते दाखवतो बाकीचं पुढे व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करू याची अनबॉक्सिंग लगेच. आणि हे पहिला बॉक्स आहे फ्लिपकार्टचा. हे दुसरा बॉक्स, अरे यार हे दुसरा बॉक्स आहे न्यूक्सचा. ब्रँडिंग वगैरे याच्यावर मस्त. आता हे इकडं ओपन करू, बघू याच्यामध्ये काय काय भेटतं आपल्याला काय काय नाही. आता हे दुसरा बॉक्स आहे. हे बघा याच्यावर थोडासा फॅन दाखवलेला आहे. हे बघा याच्यावर फॅन आहे बघा दाखवलेला. आणि ही द न्यूकची ब्रँडिंग NUAAK न्यूक. तर आता याला ओपन करू आपण परत. बघा हा बॉक्स किती छान आहे. आणि इथं फॅनचा अजून एक लुक दाखवलेला आहे मस्त पैकी. हे बघा 20 घंट्याचा बॅटरी बॅकअप दाखवलेला आहे. म्हणजे 120च्या अँगलमध्ये ते असं रोटेट होतं आणि 6 स्पीड मोड आहे याच्यामध्ये. इकडं पण दाखवलेलं आहे भरपूर काय काय बघू आपण. ॲडजस्टेबल हेड सिस्टम, 8000 mAh ची बॅटरी आहे, 9 इंचचा फ्रेम आहे, 20 hours म्हणजे 20 घंट्यापर्यंत चालतं. आणि हे काय फेदर टच पॅनल आहे, म्हणजे टच होतं लगेच एकदम आसानी. मूड लाईट्स 3 सेटिंग आहे. याच्यामध्ये लाईट पण येतो इनबिल्ड फॅनमध्ये, त्याची सेटिंग आहे. आणि मॅग्नेटिक रिमोट आहे, रिमोट पण येतं याला, ते आपण बघूच नंतर. 120 तर तुम्हाला सांगितलं, 6 स्पीड मोडचं पण सांगितलं. रिव्हर्स चार्जिंग म्हणजे आपण येणी दुसरं काही आपला फोन असो काही असो ते पण चार्जिंग करू शकतो. 2 सुपर सायलेंट BLDC मोटर. BLDC मोटर याच्यामध्ये, आपली नॉर्मल मोटर नाही, BLDC मोटर आहे. याच्यामध्ये बोट जरी गेलं तरी काही होत नाही. आणि पहिली गोष्ट याच्यामध्ये बोटच जात नाही कारण की याची फ्रेमच तशी आहे. तुम्हाला दाखवतो आता फ्रेम ओपन करून. तर चला आता याची फ्रेम ओपन करू आपण पटकन. अशी आहे याची पॅकिंग. हे बघा हे पॅकिंग याची अनबॉक्सिंग करू आपण आता. हे बघा हे बॉक्स आहे. हे बॉक्समध्ये आपल्याला एक केबल भेटली आणि हा आपला फॅन आहे. आणि अजून काय काय येतं आपल्याला फॅनसोबत बॉक्समध्ये ते पण बघू आपण. आपल्याला हे रिमोट भेटलं जे की तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे. आणि याच्यासोबत आपल्याला अजून हे भेटतं कसं यूज करायचं कसं नाही, ते बुक आहे ते आपण बघू आता. आणि आता आपला फॅनची फायनली अनबॉक्सिंग करू आपण. तर बघू फॅन कसा दिसतो कसा नाही. याच्यावर पण मस्त आहे फॅन. हे बघा टेंटडन, हे आपलं छोटासा फॅन. हे बघा वाव, फॅन तर चांगला आहे एकदम. आता आपण हे बघा इथं याचे पॅनल वगैरे दिलेले आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा हे बटन दाबायचं, फॅन चालू झाला. आणि याच्यामध्ये स्पीड मोड पण आहे, 1 2 मध्ये एवढे स्पीडमध्ये फिरतो तो. हे 3 आहे, 3 मध्ये एवढे स्पीडमध्ये फिरतो. हे 4 आहे, 4 मध्ये एवढा फिरतो. आणि 5 मध्ये, हे सगळ्यात फुल आहे त्याचं पॉवर. हे बघा हे बघा हे 5 सगळ्यात फास्टवालं जे आहे त्याच्यामध्ये एवढी हवा मारतं ते. 4-5 फुटापर्यंत हवा एकदम चांगली लागते. त्याच्यापेक्षा अजून जास्त लांब गेलं तर हवा कमी लागते. आणि याच्यामध्ये अजून एक ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला लाईटाचं. हे बघा हे लाईट पण चालू बंद होता. 3 मोड याच्यामध्ये, 1 2 3. हे फायनल लाईट एवढा मोठा चमकतो फायनल लाईट. आणि हे बटन जे आहे लास्टचं, हे आता त्याला त्याचं जे हेड आहे ते मूव्ह करतं, इकडं तिकडं फिरतं ते मूव्ह. हे बघा आता फॅन 120 डिग्रीला फिरतो. कसं फिरतो हे बघा. म्हणजे आपण याला लावून पूर्ण हॉलमध्ये किंवा पूर्ण रूममध्ये हवा घेऊ शकतो. आता आपण याच्यासोबत जे जे आलेले आहे आपल्याला केबल आणि रिमोट बघू कसं यूज होतं. तर त्याचसोबत आपल्याला ही केबल एक भेटलेली आहे. आता ही केबल आपण ओपन करून बघू कशी आहे.
ही त्याला चार्जिंग करण्यासाठी केबल दिलेली आहे. दोन्ही सी टाईप आहे, एक मोबाईलमध्ये लावायची किंवा चार्जरला लावायची आणि एक याच्यामध्ये लावायची फॅनमध्ये. ही केबल आहे. आणि अजून याच्यासोबत जे मेन आलेलं आहे इकडं बघा, जे सगळ्यात मेन आलेलं आहे ते आहे हे रिमोट. ह्या रिमोटने पण हे फॅन कंट्रोल होऊ शकतो. चला तुम्हाला लगेच दाखवतो ट्राय करून. हे रिमोट आहे, याने तो फॅन लगेच चालू होऊन जाईल. हे बघा चालू झालं फॅन. इथूनच आपण त्याचे वेगवेगळे मोड चेंज करू शकतो. स्पीड मोड चेंज करू शकतो, लाईट मोड पण चेंज करू शकतो. हे बघा लाईट पण चालू बंद पूर्ण याच्यावरून कंट्रोल होतो. आणि याला टिल्ट पण करू शकतो आपण. हे बघा, तर हे रिमोट जे आहे ते मॅग्नेटिक रिमोट आहे. याच्यावरून पण आपल्याला फॅन कंट्रोल करता येतो. हे बघा हे पूर्ण फॅन आहे. आणि जेव्हा आपलं काम नसलं तर आपण इथं याला असं चिटकू पण शकतो. या फॅनमध्ये अजून एक फीचर आहे जे की याला एकदम चांगलं बनवतं. याची प्राईस मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. याच्यामध्ये अजून एक आहे ऑप्शन, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, याची आपण हाईट पण वाढवू शकतो. हे बघा, या फॅनची आपण हाईट पण वाढवू शकतो. एवढी मोठी हाईट होते याची, जवळपास बघू शकतो एवढी मोठी हाईट होते. खाली वर हाईट आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि याचं जे आहे ते आपण फ्रेम पण ॲडजस्ट करू शकतो खाली वर. हे बघा एवढा वरती होऊ शकतो तो आणि इतका खाली. तर फॅन तर खूप छान आहे. आणि याची बॅटरी जर फुल स्पीडमध्ये जर वापरली, फुल असली तर 2 ते 3 तास जाते फुल स्पीडमध्ये. आणि 2 ते पहिल्या किंवा दुसऱ्या याच्यावर असले तर ती 17-18 तास जाते. मी तर एवढा यूज केला नाही, पण जे यूज केलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. खूप रिव्ह्यू पाहिले मी त्याच्यामध्ये. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि लाईट जात असेल तर हा फॅन चांगला एक तुम्हाला ऑप्शन ठरू शकतो. इन्व्हर्टर घेण्यापेक्षा हा फॅन तुम्ही त्यांच्या डोक्यापाशी लावून किंवा यूज करू शकता. चांगला फॅन आहे लहान पोरांसाठी, किंवा 2 जर असन कपल तर त्यांच्यासाठी पण एकदम छान फॅन आहे. एकदम चांगली झोप लागू शकते याच्यामध्ये. लाईट गेल्याच्या नंतर याला यूज करू शकतो आपण इन्व्हर्टर सारखं. तर हा फॅन चांगला आहे, पण याची प्राईस खूप जास्त आहे. प्राईस मला 4,500 मध्ये पडला. याची प्राईस होती 4,200, मला 4,500 मध्ये भेटला. प्राईस मला खूप जास्त वाटली. याची साईज जर अजून थोडी छोटी असते, एवढी जर असती तर मला हे वाटलं असतं का आपण व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि मी हा ठेवून घेतला असता. पण याची प्राईस जरा जास्त वाटते आणि साईज छोटी वाटते. दिसायला फॅन खूप छान आहे, ऑफिस वगैरेमध्ये ठेवायला खूप छान आहे, एकदम एस्थेटिक दिसतो. बट मला माझ्या यूजनुसार थोडासा इथपर्यंत तरी मोठा पाहिजे होता 1000 रुपयाच्या हिशोबाने. बाकी फॅन तर एकदम चांगला आहे. तुम्हाला फॅन कसं वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि याची प्राईस तुम्हाला सांगितलीच मी आता बोलतो होता, 4,500 मध्ये मला पडला. तुम्हाला हा फॅन कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.